नमस्कार, मी प्रोत्साहन हनुमंत पवार पंढरपूरहून बोलतोय। व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की जे आपल्या इंस्टाग्रामवर किंवा गाण्याच्या कलाकारातून एक शायरी वदवली जाते, ती शायरी म्हणजे अशी आहे की ती आमच्या तृतीयपंथीय लोकांची भावना दुखवल्या जातात त्या शायरीमधून। त्यासाठी ती शायरी आम्ही त्या शायरीवर बॅन आणावं असं आणि आम्ही सर्वांनी विचार केलेला आहे। त्याबद्दल कुणी ही शायरी वधवू नये, कारण त्या शायरीमुळे आमच्या सर्व तृतीयपंथीयांच्या भावना दुखवल्या जातात। त्यामुळे सर्व कलाकारांना विनंती आहे की त्या शायरी परत परत रिपीट करून ते वधवू नये अशी नम्रतेची विनंती आहे। ह्याच्या अगोदर बी चंदन कांबळे गुरुजींनी ही वधवली होती। त्यानंतर कालच्या 2-3 दिवसाखाली साजन बेंद्रे यांनी पण ती वधवली। त्यासाठी तुम्ही तुमच्या शायरी काही करा, तुमच्या शायरी अनेक शायरी आहेत, तुम्ही शायरी त्या बोलू शकता, पण ह्या शायरी बोलू नका ही आमची कळकळीची विनंती आहे। कारण ह्या शायरीमुळे आमच्या सर्व तृतीयपंथीय लोकांचा भावना दुखवल्या जात आहेत। त्यामुळे कृपा करून ही शायरी कोणी वधवू नये। तसेच चंदन कांबळे यांनी ही शायरी केली होती, शायरी बोलली होती, वधवली होती, तरी पण त्यांनी रीतसर आमच्या तृतीयपंथीयांची माफी मागावी ही पण आमची कळकळीची विनंती आहे। कारण या 2-3 दिवसाखाली साजन बेंद्रे यांनी गायली, त्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर त्यांनी आमच्या सर्व तृतीयपंथीयांची माफी मागितली। तसं चंदन कांबळे यांनी पण माफी मागावी ही आमची कळकळीची विनंती आहे।